आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार परिणय फुके भाऊ। आज महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये मोर्चा आहे, ईव्हीएम विरोधात हा मोर्चा आहे। बघा, हा जो मोर्चा हा पराजित मानसिकतेतनं काढण्यात आलेला मोर्चा आहे महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून। ज्या प्रमाणात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने या सगळ्या महाविकास आघाडीतल्या पक्षांना कुठेतरी त्यांची जागा दाखवली, ज्या प्रकारे या सगळ्या पक्षांचा सुपडा साफ महाराष्ट्र जनतेने केलं, तीच भीती परत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत या महाराष्ट्राची जनता या सगळ्या पक्षांचा सुपडा साफ करणार आणि जो उरला सुरला जो अस्तित्व तेही संपणार, ह्या भीतीपोटी या प्रकारचा काहीतरी आरोप प्रत्यारोप हे सगळे महाविकास आघाडीतले सर्व पक्ष करतात आहे। आत्तापर्यंत हे सगळे पक्ष निवडणुकी हरल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळेस ते हरत होते त्यानंतर ते ईव्हीएमवरती दोष देत होते, त्यावेळेस ते त्यानंतरच ते मतदार याद्यांवर दोष देत होते। पण मला असं वाटतं काही सर्वेस जे आता आलेल्या नुकतेच जे मोठ्या प्रमाणात सर्वेस झाले आणि त्या सर्वेसच्या आधारावरच हे सगळे महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांना माहीत आहे की यावेळेस महाविकास आघाडीचा उरला सुरला सुपडा साफ होणार आहे आणि म्हणून या प्रकारचं मोर्चा काढून कुठेतरी पराजित मानसिकतेतनं हा सगळा आंदोलन करतात आहे। कुठेतरी आतापासूनच ते लोकांना सांगतात आहे की आम्ही पराजित झालेलो आहे। राज ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आजचा मोर्चा जो आहे तो भव्य दिव्य असायला पाहिजे, दिल्लीपर्यंत आवाज जायला पाहिजे, त्यामुळे मनसेनेही संपूर्ण ताकद या मोर्चात लावलेली आहे। उद्धव ठाकरे गटही सक्रिय आहे, काँग्रेस आणि शरद पवार गटही सहभागी होणार आहे। सगळेच जितकेही या मागच्या निवडणुकीमध्ये, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा सुपडा साफ झाला, ज्यांचा पराजय झाला, ते सगळेच पक्ष या मोर्चात सामील होणार आहे आणि ते सगळेही झाले तरी काही फरक पडणार नाही, कारण यांची काही ताकद उरलेली नाही आहे। आणि तुम्हाला सांगतो, हा आवाज दिल्लीपर्यंत नाही, मुंबईच्या मंत्रालयापर्यंत यांचा आवाज गेला तरी मी यांची खूप ताकद आहे असं मी मान्य करणार। मुंबई महानगरपालिका महत्त्वाची निवडणूक आहे भाजपसाठी, त्याच्यावर परिणाम होईल कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढतात। काही मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की ठाकरे जो ब्रँड आहे त्याचा बँड वाजलेला आहे। ज्या प्रकारे काँग्रेस पक्षासोबत मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष सत्ता भोगली, ज्या प्रकारे हिंदुत्वाचा विसर उद्धव ठाकरेजींना पडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटत नाही की याच्यानंतर मुंबईतली जनता उद्धव ठाकरेंना कधी स्वीकार करणार आणि या दोन्ही ठाकरे जे ब्रँड होतं त्याचा बँड वाजलेला आहे आणि या निवडणुकीत मुंबईची जनता मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही भवनला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। शेवटचा प्रश्न, आजच्या मोर्चाचा काहीच परिणाम नाही तुमच्यावर? विरोधक मोठी तयारी केली विरोधकांनी? मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे पराजित मानसिकतेतनं हा सगळा मोर्चा काढतात आहे। निवडणुकी पुढे जाताना किंवा निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला पुढे जाताना आपण स्थानिक विषय पुढे नेतो, आपण त्या शहराचा कसा विकास करणार हे विषय पुढे नेतो, आपण त्या भागातील सामान्य जनतेचे सामान्य प्रश्न कसे सोडवणार हे विषय घेऊन आपण पुढे जातो। कुठेतरी ईव्हीएमचा विषय घेऊन, कुठेतरी मतदार याद्याचा विषय घेऊन जर या निवडणुकीला पुढे जाणार, लोकांची दिशाभूल करण्याचा जर हे प्रयत्न करत असतील तर लोक फार सुज्ञ आहेत। सगळ्या महानगरपालिकेतील नगरपालिकेतील जे नागरिक आहेत ते फार सुज्ञ आहे, ते यांच्या या विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या या भूल धाब्याला बळी पडणार नाही। 100% यावेळेस भारतीय जनता पार्टी, महायुती, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुकीत येणार।